नमस्कार मित्रांनो. काही स्त्रिया आयुष्यभर गोंधळात जगत नाही. त्या प्रत्येक गोष्टीत समतोल शोधतच असतात. आणि एक वेळ अशी येते की त्या स्वतःलाच विचारतात, मी सगळ्यांचा विचार करत राहिले, पण खरंच माझा विचार कोणी केला का? तुळ राशीची स्त्री अशीच असते. तिच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक संतुलन असतं. तिचं बोलणं, वागणं, चालणं, विचार करणं सगळं काही एक मर्यादेत असतं. एक सुसंस्कृत चौकटीत असतं. ती कुठलीच गोष्ट अतिरेकाने करत नाही. तिचं अस्तित्व जणू बॅलन्स या शब्दाचं जिवंत रूप असलं. ती दिसायलाही आकर्षक असते, पण तिचं सौंदर्य भडक नसतं. तिच्या पेहरावात एक एलिगन्स असतो. ती फॅशन करते, पण ती फॅशन कधीच दिखाऊ नसते. तिच्या निवडींमध्ये एक अभिरुची असते. एक समज असतो. काय शोभेल, कसं दिसेल, कुठे थांबायचं. त्यामुळे तिची उपस्थिती कुठेही गेली तरी लक्ष वेधून घेते. पण त्याचा शोर शराबा मात्र नसतो. तिचं बोलणं हेच तिचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. ती शब्द मोजून वापरते. कोणाशी कसं बोलायचं, किती बोलायचं, कोणत्या टोनमध्ये बोलायचं हे तिला सहजच कळतं. ती समोरच्याच्या मनाची फ्रिक्वेन्सी पटकन पकडते आणि त्यानुसार स्वतःला ॲडजस्ट करते. त्यामुळेच लोक तिच्याशी सहज जोडले जातात. ती एखादा मुद्दा मांडते तेव्हा तो आक्रमक नसतो, पण इतका स्पष्ट आणि तर्कशुद्ध असतो की समोरच्याला तो नाकारताही येत नाही. तिची बुद्धिमत्ता सखोल शांत असते. ती गोंगाट करत नाही, पण ती खोलवर काम करत असते. ती पटकन समजून घेते, निरीक्षण करते आणि मग निर्णय देते. तिची जिद्दही तितकीच मजबूत असते. ती वरून जरी शांत दिसली तरी आतून महत्वाकांक्षी असते. तिला स्वतःची अशी एक ओळख निर्माण करायची असते, पण स्वतःच्या हिमतीवर. स्वकर्तृत्वावर पुढे जायचं असतं. तिच्यात नेतृत्व गुण उत्तम असतात, पण ती कधीच स्वतःला वर दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. तिच्या वागण्यात कधी-कधी आत्मविश्वासामुळे थोडी धार दिसू शकते आणि कदाचित ती समोरच्याला तिखट वाटू शकते, पण तो तिचा अहंकार नक्कीच नसतो. तो खरं तर तिचा सेल्फ रिस्पेक्ट असतो, आत्मसन्मान असतो. ती गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट या तत्वावर जगते. ती स्वतः इतरांचा आदर करते आणि तिला सुद्धा तसाच आदर मिळावा अशी अपेक्षा असते. तिच्या मनात प्रेमाची, मायेची एक खोल भूक असते, पण ती कधीच उघडपणे दाखवत नाही. ती गरजू नसते. ती स्वतःला कमी करून प्रेम मागणारी तर मुळीच नसते. पण जर तिला योग्य व्यक्ती मिळाली, जी तिचा आदर करते, तिच्या भावनांना समजते, तर ती त्या नात्यात पूर्णपणे गुंतून जाते. तिचं प्रेम संतुलित असतं, ना अति, ना कमी. अशा प्रकारे आयुष्य जगताना खूप काही ती साध्य करते. स्वतःची एक ओळख बनवते, नातेसंबंध टिकवते आणि स्वतःचा एक दर्जा निर्माण करते. पण 40 नंतर तिच्या आयुष्यात एक सूक्ष्म बदल सुरू होतो. आता ती बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाकडे जास्त ओढली जाते. ती सेल्फ अनलाइज करायला लागते. ती स्वतःला विचारते, मी आयुष्यभर सगळ्यांचा विचार केला, प्रत्येक नातं जपलं, प्रत्येक ठिकाणी बॅलन्स ठेवला, पण मी स्वतःसाठी नेमकं काय केलं? हा प्रश्न तिला आतून अक्षरशः हलवतो. कारण ती कधीच इम्बॅलन्समध्ये जगलेली नसते. पण आत्ता तिला जाणवायला लागतं, तिच्या आयुष्यात एक इम्बॅलन्स आहे.
आणि तो तिच्या आत आहे. ती आयुष्यभर इतरांना समजून घेत राहिली, पण स्वतःला कधी समजून घेतलं का? 40 नंतरचा हा विचार आणखीनच गहिरा होतो. ती प्रत्येक गोष्ट अॅनलाइज करते. तिने घेतलेले निर्णय, केलेले कॉम्प्रोमाइज, जपलेली नाती सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं आणि ती पहिल्यांदाच स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघायला लागते. आता तिच्या शरीरातही बदल जाणवायला लागतात. आधीसारखी ऊर्जा कायम राहत नाही, पण तिच्यातील एलिगन्स मात्र कमी झालेला नसतो. ती स्वतःची काळजी घेते, स्वतःला मेंटेनही ठेवते, कारण तिच्यासाठी बाह्य आणि अंतर्गत दोघांचंही संतुलन महत्वाचं आहे. नात्यांमध्येही तिचा दृष्टिकोन बदलतो. आधी ती प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करून बॅलन्स करून ठेवायची. आता ती बघते की हा बॅलन्स खरंच योग्य आहे का? मी जास्त देत आहे का? समोरचा तितकाच आपल्याला महत्त्व देत आहे का? आता ती प्रत्येक नात्यात स्वतःला हरवू देत नाही. जिथे तिचा आदर होतो, तिथे ती पूर्णपणे उभी राहते. जिथे तिला कमी लेखलं जातं, तिथे ती शांतपणे मागे सरकते, अंतर ठेवते. ती अजूनही ग्रेसफुल आहे, अजूनही बॅलन्स्ड आहे. पण आता ती स्वतःसाठी थोडी ठाम झाली आहे. तिच्या मनात अजूनही एक कोमल कोपरा असतो. तिला अजूनही कुणीतरी हवं असतो, जो तिच्या संतुलनाच्या मागचं थकलेपण ओळखेल, जो तिच्या शांततेतले शब्द त्याला ऐकू जातील, जो तिच्या सोबत चालेल, मात्र तिला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. तुळ राशीची स्त्री आयुष्यभर समतोल राखत जगते आणि 40 नंतर पहिल्यांदाच ती स्वतःसाठी समतोल शोधते. आणि कदाचित तिचं खरं समाधान इथेच असतं. इतरांसाठी जगताना स्वतःला विसरून न देणं आणि स्वतःलाही तेवढंच महत्त्व देणं. तर मित्रांनो, हे होतं 40 नंतरच्या तूळ राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तित्व. धन्यवाद.